नमस्कार मंडळी, मी हर्षालीज किचनमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते। झटपट असा चिकन बिर्याणीच्या रेसिपीसोबत। तर श्रावण महिना तुम्ही सुद्धा पाहिलेला नाही आणि तुम्हाला सुद्धा झटपट अशी चिकन बिर्याणीची रेसिपी हवी आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी। हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात पहिल्यांदा चिकन मी स्वच्छ असं धुवून घेतलं, त्याच्यानंतर मी त्यात मीठ, हळद टाकून घेतलं, घरची कांदा लसूणची चटणी टाकून घेतली, आलं लसूण खिसून घेतलं ते सुद्धा त्यात टाकून घेतलं, दही टाकलं, तळलेला कांदा सुद्धा टाकला। तळलेल्या कांद्याने बिर्याणीला फ्लेवर खूप छान येतो। त्याच्यानंतर त्यात बिर्याणी मसाला टाकला आणि कोथिंबीर सुद्धा टाकून घेतली, लाल पावडर सुद्धा टाकलेले आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याला छान असे मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून आपल्याला ते अर्धा तास मॅग्नेट करायला ठेवून द्यायचं आहे। आपले चिकन मॅग्नेट होत आहे तोपर्यंत आपण पातेल्यामध्ये तेल टाकून घेऊया आणि त्याच्यात आपण सगळे खडे मसाले टाकून घेऊया। खडे मसाल्यामध्ये चक्री फूल, दालचिनी, तमालपत्र, जिरे, लवंग वगैरे अशा सर्व प्रकारचे खडे मसाले आपण त्यात टाकून घेऊ आणि आपले खडे मसाले छान असे भाजले की आपण त्यात बारीक उभा चिरलेला कांदा टाकून घेऊ। तुम्हाला जर टोमॅटो आवडत असेल तर तुम्ही टोमॅटो बारीक करून चिरून सुद्धा त्यात टाकू शकता। मी इथे टोमॅटो स्किप केलेला आहे। त्याच्यानंतर आपला कांदा लालसर असा भाजल्यानंतर आपल्याला त्यात मॅग्नेट केलेले चिकन टाकून घ्यायचं आहे आणि छान असं त्याला पाणी सुटेस तोपर्यंत आपल्याला ते भाजून घ्यायचं आहे। चिकन हे आपल्याला 50% शिजवून घ्यायचं आहे। ते कांद्याबरोबर आपल्याला चिकन छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। 4 ते 5 मिनिटं आपल्याला ते हाय फ्लेमवर शिजवायचं आहे। त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यावर झाकण ठेवून त्याला पाणी सुटेस तोपर्यंत चिकन शिजवून घ्यायचं आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता आपल्या चिकनला छान असं पाणी सुटलेलं आहे आणि त्यात आपल्याला धुतलेला तांदूळ टाकून घ्यायचा आहे। मी ऑलरेडी तांदूळ धुवून ठेवलेला होता आणि त्याला अर्धा तास मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेला होता तांदळाला, त्याने छान होतो भात। त्याच्यानंतर मी तांदूळ त्या चिकनमध्ये टाकून घेतलेला आहे आणि त्याला छान असं मिक्स करून घेतलं आहे सर्वांना आणि तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता अशा प्रकारे आपल्याला सगळं मिक्स केल्यानंतर आपल्याला त्यात तुमच्या तांदळाच्या अंदाजानुसार त्यात पाणी ओतून घ्यायचं आहे। पाणी तुम्ही तुमच्या तांदळानुसार शिजल्यानंतर आपली झटपट अशी चिकन बिर्याणी तयार होईल। मिक्स केल्यानंतर पाणी ओतल्यानंतर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आपल्याला आणि तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला छान असा भात शिजवून घ्यायचा आहे। तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकता मी भातात पाणी ओतलेलं आहे, मिक्स केलेलं आहे आणि त्याच्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे आणि आपला बिर्याणी झटपट अशी तयार झालेली आहे। तर तुम्ही व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा। थँक्यू।